बऱ्याच पेशंटना क्लायमेट चेंज झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप किंवा सायनसचा त्रास होतो. तर असा त्रास तुम्हाला होतो का? तर पावसाळ्यामध्ये बरेच आजार उद्भवतात कारण आपल्या शरीरामध्ये वात आणि पित्त जे कफ आहे ती प्रवृत्ती जास्त होते. तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा सर्दी, ताप, खोकला हे व्हायरलचे आजार तर असतातच. पण सांधेदुखी आणि बॉडी पेन हे प्रॉब्लेम पण बऱ्याच वेळा बरेच पेशंट फेस करत असतात. तर ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो. सायनस जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्येच येत असेल, तर त्याच्यामध्ये इयर ॲक्युपंक्चर ही ट्रीटमेंट खूप चांगली आहे. 5 दिवसाची ट्रीटमेंट आहे. आपण अल्टरनेट डे ट्रीटमेंट घेतो आणि थोडे मेडिसिन ह्याच्यामध्ये परमनेंटली कायमस्वरूपी ह्या आजारावरती आपल्याला मात करता येतो आणि ह्या ट्रीटमेंटने बरेच पेशंट बरे होतात. किंवा सकाळी शिंका येणं. प्रत्येक पेशंटची तक्रार असते की पाऊस चालू झाला की क्लायमेट चेंज झालं की मला सकाळी उठल्यानंतर एक 100-150 शिंका येतात. तर असं जर होत असेल तर ॲक्युप्रेशरमध्ये आणि ॲक्युपंक्चरमध्ये आपण त्या पेशंटला पूर्णपणे बरं करू शकतो.